मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील उदानाची भरती ओहोटी आणि भांगाची भरती ओहोटी आपण विद्यार्थ्यांच्या कृतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया. या ठिकाणी ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवरील हे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या ठिकाणी भरती ओहोटी होत असते. मग ती भांगाची भरती आणि उदानाची भरती ती कशा प्रकारे होते ते आपण पाहूया. ही म्हणजे आहे पृथ्वी आपली. या ठिकाणी पहा, ही मुलं जी आहेत ही आहेत आणि त्यानंतर ना या बाजूला हा चंद्र आहे आणि त्यानंतर हा जो आहे तो सूर्य आहे. मग या ठिकाणी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या ठिकाणी काय होत असतं, उदानाची आणि भांगाची भरती होत असते. आता ती कशा प्रकारे होते ते आपण पाहूया. तो चंद्र काय करत असतो, पृथ्वीभोवती फिरत असतो आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तो अप्रत्यक्षपणे सूर्याभोवतीही फिरत असतो. तर आपण पाहूया की चंद्र एक राऊंड झाल्यानंतर ना तो कोणत्या स्थितीवरती आल्यानंतर ना त्या ठिकाणी काय होत असतं. चंद्र हा जो आहे तो फिरतोय पहा. तर पहा, ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये आपण पाहतोय की हा सूर्य आहे, या ठिकाणी हा चंद्र आहे आणि ही पृथ्वी आहे. ज्या वेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत येत असतात त्यावेळेस या ठिकाणी काय होत असते तर अमावस्या होत असते. मग या ठिकाणी झालेलं असतं असं की सूर्याचं गुरुत्वाकर्षण प्लस चंद्राचं गुरुत्वाकर्षण, त्यामुळे पृथ्वीवरील पाणी जे आहे ते काय केलं जातं, गुरुत्वाकर्षणाने या बाजूला खेचलं जातं आणि त्याच्या विरुद्ध काय होत असतं, पृथ्वी गोल फिरत असल्यामुळे इकडचं पाणी इकडे जात असतं. म्हणजेच या ठिकाणी ही जी पृथ्वी आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या ठिकाणी हे पाणी बाहेर आलेलं आहे आणि या ठिकाणचं पाणी बाहेर आलेलं आहे आणि या ठिकाणचं पाणी जे आहे ते आतमध्ये गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होत असतं की ज्या वेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सरळ रेषेत येतात त्यावेळेस काय होत असते, अमावस्या होत असते आणि अमावस्येला काय होत असते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरती होते आणि भरती जर मोठी झाली तर ओहोटी सुद्धा काय होत असते, मोठ्या प्रमाणावरती होत असते. आता हा जो चंद्र आहे हा चंद्र सतत पृथ्वीवरती फिरत असतो. मग इथून चंद्र फिरतो पहा. चला तर पहा, ही जी स्थिती असते ही स्थिती कोणती असते, सुरुवातीला असतो सूर्य असतो, त्यानंतर मध्ये पृथ्वी असते आणि त्यानंतर शेवट असतो चंद्र. ही जी स्थिती असते ही स्थिती असते पौर्णिमेची स्थिती असते. मग या स्थितीमध्ये सुद्धा काय होत असतं, चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे पाण्याला खेचत असतं. म्हणजे चंद्राचं गुरुत्वाकर्षणामुळे इकडचं पाणी इकडे खेचलं गेलं आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय झालं, इकडचं पाणी इकडे खेचलं गेलं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पुन्हा या ठिकाणी भरती ओहोटी जास्त प्रमाणात झाली. सूर्य त्याच्या बाजूला पाणी खेचत असतो गुरुत्वाकर्षण, चंद्र त्याच्या बाजूला खेचत असतो, त्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये भरती ओहोटी होत असते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय सांगायचं तर ज्यावेळेस अमावस्या आणि पौर्णिमा असते त्यावेळेस मात्र काय होत असते, भरती ओहोटी जास्त प्रमाणात होत असते आणि ही भरती ओहोटी जी असते ही ज्यावेळेस अमावस्या आणि पौर्णिमेला होत असते त्याला उदानाची भरती ओहोटी असं म्हटलं जात असतं. आता आपण या ठिकाणी उदानाची भरती ओहोटी पाहिलेली आहे. आता आपण भांगाची भरती ओहोटी पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी मुली उभा केलेल्या आहेत. आता या ज्या मुली आहेत या मुली सूर्य म्हणून तयार झालेले आहेत. त्यानंतर ना या ठिकाणी हा जो भाग आहे तो पृथ्वी आहे आणि ती शीता जी उभी आहे ती आहे चंद्र. तर आता आपण भांगाची भरती ओहोटी कशा प्रकारे असते ते आपण समजून घेऊया. तर पाहता या ठिकाणी हा जो चंद्र आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. तो फिरतोय पाहत पृथ्वीच्या भोवती. तर पहा या ठिकाणी ही जी पोझिशन आहे ती सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये ज्यावेळेस 90 अंशाचा कोन असतो किंवा कोन होत असतो तर हा दर 15 दिवसांनी होत असतो. याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी पहा, हा सूर्य, या ठिकाणी ही पृथ्वी आणि हा चंद्र यांच्यामध्ये ज्यावेळेस 90 अंशाचा कोन होतो त्यावेळेस काय होत असतं तर
या ठिकाणी या पृथ्वीवरील पाणी जे आहे ते गुरुत्वाकर्षण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाकडे खेचलं जात असतं. म्हणजे या ठिकाणचं हे जे पाणी आहे ते थोडंसं या बाजूला खेचलं जाणार आणि जर याच्या बाजूला खेचलं तर त्या अपोजिट बाजूला सुद्धा काय होत असतं, खेचलं जात असतं. परंतु झालेलं असतं असं की अशा वेळेस हा जो चंद्र आहे तो काय करत असतो, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो सुद्धा पाणी काय करत असतो, खेचत असतो. म्हणजे या ठिकाणी हे पाणी जे आहे या बाजूला खेचलं जातं आणि त्या बाजूला सुद्धा खेचलं जात असतं. म्हणजेच ज्या वेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होत असतो त्यावेळेस काय होत असतं, या चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये भरती ओहोटी होत असते. मग ही जी भरती ओहोटी असते याला काय म्हटलं जातं, भांगाची भरती ओहोटी म्हटलं जात असते. पण चंद्र पुन्हा फिरत फिरत काय होतो, तो असा पुढे या बाजूला, मग या ठिकाणी शुक्ल पक्ष तयार झाला. म्हणजे इथं सुद्धा काय झालेलं आहे, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये पुन्हा 90 अंशाचा कोन झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय होत असतं, भांगाची ओहोटी होत असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत आहे की ज्यावेळेस अमावस्या असते आणि पौर्णिमा असते यावेळेस काय होत असतं, तर उदानाची भरती येत असते. आणि ज्यावेळेस कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असतो त्यावेळेस काय होत असतं, तर त्या ठिकाणी भांगाची भरती ओहोटी होत असते. धन्यवाद.